सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 14वा श्लोक 18वा आणि ओवी क्रमांक 271 पासून आता सुरुवात करूयात. श्लोक. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः जघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः. अर्थात सत्व गुणवृत्तामध्ये स्थित असलेले सात्विक देवादिकांच्या लोकी जातात. राजस लोक मध्यलोकी म्हणजे राजस मनुष्यामध्ये राहतात. शेवटच्या निकृष्ट गुणाच्या वृत्तात स्थित असलेले तामस वृत्तीजन अधोलोकी जातात. तैसे सत्वाचे नटनाचे असणे जाणे जयांचे ते तनुत्यागी स्वर्गींचे राय होती. अशा प्रकारे जे सात्विक वृत्तीचे नेहमी आचरण करीतात ते देह ठेवल्यावर स्वर्गात वास करतात. इयाची परीरजे जिही का जिजे मरिजे तीही मनुष्य होईजे मृत्यूलोकी. त्याचप्रमाणे जे राजस वृत्तीचे आचरण करीत असता देहत्याग करीतात ते मृत्यूलोकात मनुष्य योनीत जन्म घेतात. तेथ सुख दुःखाचे खिचटे जेविजे एकेची ताटे जेथ इये मरण वाटे पडिले नुठी. त्या मृत्यूलोकी सुख व दुःख यांची खिचडी एकाच ताटात खावी लागते. एकाच देहास सुख दुःख भोगावे लागते व तेथे काही केल्याने मृत्यू टळत नाही. आणि तयाची स्थिती तमी जे वाढोनी निमती भोग क्षमी ते घेती नरकभूमी मूळपत्र. आणि त्याचप्रमाणे तमोगुणाचे जे आचरण करीतात ते देहातील नरकभूमीत जाण्याची सनद मिळवितात. एवं वस्तूची या सत्ता त्रिगुणासी पंडुसुता दाविली सकारणता आघवीची. अर्जुना, याप्रमाणे वस्तूच्या सत्तेने वाढणारे तिन्ही गुण त्यांच्या लक्षणांसह तुला स्पष्ट सांगितले. पै वस्तू वस्तुत्वे असिके ते आपण पे गुणासारिखे देखोनी कार्य विशेखे अनुकरेगा. परंतु वस्तूच्या स्वरूपात बदल न होता ती गुणांच्या उपाधीने आपणच गुणलक्षणांप्रमाणे कार्य करीते. जैसे का स्वप्नी चैनी राजे जै परचक्र देखिजे तै हारी जैत होईजे आपण पांची. आपण राजे झालो आहो व आपल्यावर परचक्र आले आहे. जसे स्वप्नात पाहणारा मनुष्य ज्याप्रमाणे आपला जय व पराजय आपल्याच ठिकाणी पाहतो तैसे मध्योर्ध्व अध हे जे गुणवृत्ती भेद ते दृष्टी वाचुनी शुद्ध वस्तूची असे. त्याप्रमाणे स्वर्ग मृत्यू व पाताळ हे गुणांच्या वृत्तीचे भेद आहेत. गुणदृष्टी बाजूस ठेवून पाहिले असता ते शुद्ध वस्तूच होत. श्लोक 19वा. नान्यं गुणेभ्यः कर्तारै यदा द्रष्टानुपश्यति गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति. अर्थात ज्यावेळी विद्वान शरीर इंद्रिये व विषय यांच्या आकाराने परिणत झालेल्या गुणांहून दुसरा कोणी करता पाहत नाही आणि गुणांहून अगदी विलक्षण असलेल्या साक्षीभूत आत्म्याला जाणतो तेव्हा तो विद्वान माझ्या ईश्वर भावाला माझ्या स्वरूपास प्राप्त होतो. परी हे वाहणी असो तरी तुझ आन न दिसो परीसे ते सांगत असो मागील गोठी. पण हे बोलणे आता बाजूस ठेवू. मात्र तू एवढे लक्षात ठेव की वस्तू वाचून दुसरे काही नाही. आता तुला मागील गोष्ट सांगतो ती ऐक. तरी ऐसे जाणीजे सामर्थ्ये तिन्ही सहजे होती देह व्याजे गुणची हे. तर तू असे पक्के समज की वस्तूच्या सामर्थ्याने हे तिन्ही गुण सहज देहाच्या निमित्ताने उत्पन्न होतात. इंधनाचे नी आकारे अग्नी जैसा उतरे का आंगवे तरुवरे भूमी रसू. लाकडे पेटल्यावर जसा अग्नी त्यांच्या आकारासारखाच दिसतो किंवा भूमी व पाणी यांचा रस जसा झाडात दृष्टीस पडतो, कारण झाडात भूमी व उदक हीच दोन तत्वे आहेत. नाना दहियांचे निमिसे परिणमे दुधची जैसे का मूर्त होय उंसे गोड जेवी.
अथवा दूध विरजले असता जसे दह्याच्या आकाराने दिसते किंवा उसाच्या आकाराने गोडी व्यक्त होते, तैसे हे स्वांतःकरण देहची होती त्रिगुण, म्हणून बंधासी कारण घडे किर. त्याप्रमाणे अंतःकरणासह सूक्ष्म देहच हे तिन्ही गुण बनतो, म्हणून त्यांच्या सपाट्यात तो सापडतो. परी चोज हे धनुर्धरा, जे एवढा हा गुंफिरा, मोक्षाचा संसारा उणा नोहे. परंतु अर्जुना, हे केवढे आश्चर्य आहे की सूक्ष्म देहाची व गुणांची ही एवढी गुंतागुंत झाली असताही ज्ञान्यांना मोक्षाचा व्यवहार कमी पडत नाही. त्रिगुण आपुला लेनी धर्मे, देहींचे मथित साऊमे, चाळिताही न खोमे गुणातीतता. तिन्ही गुण आपापल्या धर्माप्रमाणे देहाच्या माथ्यावर संपूर्ण व्यवहार करीत असताही गुणातीततेत कमीपणा येत नाही. ऐसी मुक्ती असे सहज, ते आता परिसऊ तुझ, जे तुझ ज्ञानांबुज द्विरे फुकी. अशा प्रकारची सहज असणारी मुक्ती तुला आता ऐकवू, कारण तू ज्ञानकमळावरील भ्रमर आहेस, म्हणजे ऐकण्यास योग्य आहेस. आणि गुणी गुणाजोगे, चैतन्य नोहे मागे, बोलिलो ते खागे तेवीची हे. आणि चैतन्य गुणांप्रमाणे न होता त्यापासून अलिप्त असते, असे जे तत्व तुला मागे सांगितले आहे तेच हे होय. तरी पार्था जैसे बोधलेनी जीवे दिसे, स्वप्नका जैसे चेईलेनी. तर पार्था, ज्ञानाचा बोध झाल्यावर गुणांपासून चैतन्य वेगळे आहे असे दिसते, जागृत झाल्यावर जसे स्वप्न. ना तरी आपण जळी, बिंबलो तिरोणी कळी, चळण होता कल्लोळी अनेकधा. किंवा नदीच्या काठी उभा राहिलेला मनुष्य आपले प्रतिबिंब पाण्यात पाहतो व पाणी हलविल्यावर तेच प्रतिबिंब जसे पुष्कळ ठिकाणी दृष्टीस पडते. का नटलेनी लाघवे, नटू जैसा न झकवे, तैसे गुणजात देखावे नहोनिया. किंवा नटाने स्त्रीवेश घेतल्यावर ज्याप्रमाणे तो स्त्रीच्या गुणांनी फसत नाही, आपण पुरुष आहो हे विसरत नाही, त्याप्रमाणे स्वस्वरूपी सत्यबुद्धी कायम ठेवून गुण नुसते पाहावे. पै ऋतुत्रय आकाशे, धरून याही जैसे, नेदिजे चिये ओवसे वेगळेपणा. ज्याप्रमाणे आकाशात तिन्ही ऋतू होतात व जातात, परंतु त्यापासून ते अलिप्त असते, तैसे गुणी गुणा परवते, जे आपण पे असे आई ते, तिये अहम बैसे अहंते मूळ केचिये. गुणाचे व्यवहार चालत असतानाही गुणाहून पलीकडे आत्मरूप स्वतः सिद्ध आहे, त्या मूळ आत्मस्वरूपावरती ज्याचा अहंकार जाऊन बसतो. पै तेथुनी मग पाहता, म्हणे साक्षी मी अकर्ता, हे गुणची क्रिया जाता नियोजित. मग त्या ठिकाणाहून पाहू लागला असता म्हणतो की मी कर्म करता नसून फक्त साक्षीभूत आहे आणि सर्व क्रिया गुणच उत्पन्न करणाऱ्या आहेत. सत्वरजतमांचा भेदी पसरू कर्माचा, होत असे तो गुणांचा विकारू हा. सत्व, रज व तम या गुणांपासून निरनिराळी कर्मे जी होतात ती आपण न करिता त्याला गुणच कारण आहे. यया माझी मी ऐसा, वनिका वसंतू जैसा, वनलक्ष्मी विलासा हेतुभूत. वनशोभेला जसा वसंत ऋतू कारण असतो परंतु अलिप्त असतो, तसा मी सर्व क्रिया करीत असूनही अलिप्त आहे. कांतारांगणी लोपावे, सूर्यकांती उद्दीपावे, कमळी विकासावे जावे तमे. अथवा नक्षत्रांचा लोप व्हावा, सूर्यकांत मण्याने अग्नी उत्पन्न करावा, कमळाने विकसित व्हावे, तमाचा नाश व्हावा, या सर्व गोष्टी एका सूर्योदयापासून होतात. ये कोणाची काजे कही, सवी तिया जैसी नाही, तैसा अकर्ता मी देही सत्तारूप. परंतु सूर्य त्याकडे पाहत नाही, त्याप्रमाणे माझ्याच सत्तेने कर्मे होत असूनही मी या देहात सत्तारूप मात्र असून अकर्ता आहे. मी दाऊनी गुण देखे, गुणता हे मिया पोखे, ययाचेनी निश्चेखे उरे ते मी. मी दाखविल्याने गुण दृष्टीस पडतात,
माझ्याच सत्तेने गुण वाढतात व ते नाहीसे झाल्यावर जे बाकी राहते तेही मीच होय. ऐसेनी विवेके जया उदो होय धनंजया, ये गुणातीतत्वतया अर्थपंथे. धनंजया, याप्रमाणे ज्याच्या हृदयात ज्ञानाचा उदय झाला आहे तो अर्थात गुणातीत होय. श्लोक 20. गुणानेतानतीत्यत्रिन देहि देहसमुद्भवान्, जन्म मृत्युजरा दुःखैर्विमुक्तो मृतमश्नुते. अर्थात देहवान आत्मा देहाच्या उत्पत्तीचे बीज अशा या 3 गुणास उल्लंघून जन्म, मृत्यू, जरा व दुःखे यांकडून सोडला गेलेला असा होतात. अमृतभावास प्राप्त होतो. अमृताचा, मोक्षाचा अनुभव घेतो. आता निर्गुण असे आणिक ते तो जाणे अचूक, जे ज्ञाने केले टीक तयाची वरी. मग तो निर्गुण असे ब्रह्म अचूकपणे जाणतो, कारण ज्ञानाच्या योगाने त्याने तेथेच स्थिती केलेली असते. यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात.